नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला तर मग मी आज तुम्हाला गावठी पद्धतीने एकदम खमंग आणि मस्त असं लोणचं कसं बनवायचं त्याची रेसिपी सांगत आहे. ही रेसिपी जर तुम्ही ट्राय केली तर तुमचा लोणचं अजिबात बिघडणार नाही. तुम्ही एकदा ही लोणच्याची पद्धत नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा व्हिडिओ कसा झाला ते सांगा. चला तर मग मी आता वेळ न घालवता रेसिपी तुम्हाला दाखवत आहे. आपलं किती छान आणि सुरेख असं लोणचं तयार होतं. एकदम छान मस्त असं चटपटीत असं लोणच्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे. चला तर मी इथे सर्वसाधारणपणे 6 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत. 6 किलो प्रमाणात तुम्हाला मी त्याचे प्रमाण सांगत आहे. 6 किलो कैऱ्या मी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्या आणि दुसऱ्या दिवशी एका स्वच्छ कपड्याने पुसून नंतर एकदम कोरड्या करायच्या. त्या कैरीला अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे अशा स्वच्छ करून त्या फोडायला घेतल्या. फोडताना कुणी याला अडकित्यानेही फोडतं किंवा वाकस असते त्या वाकसाने फोडतं, चिमटा पण असतो, कुणी बाहेरून पण फोडून घेतं. परंतु आम्ही इथे कोयत्याच्या साहाय्याने फोडल्यात. पहा किती छान आणि मस्त अशा फोडी तयार झाल्यात. फोडी फोडताना फक्त बारीकच फोडायच्या, कारण आपल्याला मोठी फोड सरत नाही आणि ती फोड तशीच आपण फेकून देतो. त्यामुळे एकदम छान आणि बारीक अशाच फोडी करून घ्यायच्या, व्हायलाही जात नाहीत. तुम्ही मी सांगितलेल्या वजनी प्रमाणानुसार कितीही प्रमाणात खार करू शकता. त्याचं फक्त वजनी प्रमाण घ्यायचं. तुमच्याकडे याला खार बोलतात की लोणचं बोलतात की फुटं बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे याला काय बोलतात? आमच्याकडे याला फुटं बोलतात माझ्या माहेरी. सर्व कैऱ्या आपण एक सारख्या अशा मस्त कापून घेऊ. पहा किती कापताना थोडी काळजी घ्यायची बरं का. त्यातले त्या फोडी उडून बाजूला जातात, त्या घेऊन परत त्याच्यात टाकायच्या नाही, तर आपला खार पुन्हा खराब होऊ शकतो. अशा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व कैऱ्या फोडून घ्या. तुम्ही आंबा जास्त आंबट वापरू शकता. गोड आंबा जर वापरला तर खार खराब होऊ शकतो. थोडा आंबटसर असला की खार अजिबात खराब होत नाही. इथे आपल्या आता सर्व कैऱ्या फोटून घेतलेल्या आहेत. आता आपण त्या कैऱ्यातली त्या असलेल्या गिठोळ्या एकदम बाजूला करून घेऊ. ते पहा त्याला कोय बोलतात. ती जर कोय आपण तशीच ठेवली तर आपला खार खराब होऊ शकतो बरं का. त्यामुळे एक फोड घेऊन एक पशी पद्धतशीर फोड स्वच्छ करून घ्यायची, तिथली कोय बाजूला टाकायची आणि एक एक करीत सर्व फोडी स्वच्छ करून घ्यायच्या. तुम्ही त्या फोडतानाच त्या काकाला सांगू शकता की ते कोय आपण एक हे हाणलं कीच कोय बाजूला काढा, त्यामुळे जास्त वेळ जात नाही. परंतु माझे तशाच फोडल्यामुळे मला इतक्या कैऱ्या स्वच्छ करण्याला साधारण 1 ते 2 घंटे लागले. एकदम स्वच्छ अशा मी सर्व कैऱ्या करून घेतल्यात. खार करताना एक अतिशय लक्षपूर्वक खार करणं लागतो बरं का. थोडीशी सुद्धा त्याच्यात हलगर्जीपणा केला तर आपला खार खराब होण्याची शक्यता असते. मी इथे सर्व कैऱ्या एक एक फोड करून पुसून घेतल्यात. तुम्हाला जर असेच गावाकडल्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. मी एकदम गावठी पद्धतीने असा खार बनवून घेतलेला आहे. सर्व कैऱ्यातली घाण अशी स्वच्छ करून घेतली. पहा इतकं घाण निघलेली आहे. घाण नाही म्हणत आपण, त्याला कोय म्हणतो. परंतु ती कोय जर तशीच त्या खारात राहिली तर आपला खार खराब होऊ शकतो. त्यामुळे ही काळजी करणं आवश्यक आहे. अतिशय दक्षता घेऊन हे सर्व कोयी त्यातून बाहेर काढायचे आणि फोडी एकदम स्वच्छ करायचे. खार घालताना कुठल्याच आपल्या हाताला किंवा आपण कुठे अस्वच्छ हात असेल तर त्या खारात घालायचे नाही किंवा त्या फोडी लावायचे नाही. चला तर मग मी आता सर्व कैऱ्या ह्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यात आता आपण हाताची मेन तर म्हणजे याच्यात खरकट जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हात एकदम स्वच्छ करून घ्या आणि नंतरच ते दाखवा. पहा मी इथे एकदम स्वच्छ अशा हाताने आता त्याच्यात हळद टाकून घेते. मी वजनी प्रमाणानुसार याच्यात
तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही हळद वापरू शकता. मी इथे याला हातपाव हळद वापरलेली आहे 60 कैऱ्याला आणि नंतर पण थोडी टाकते. समजा साधारणपणे हातपावच हळद बास झाली. आता मी हळद टाकून घेतली आणि अर्धा किलो मिठाचा पुडाही त्यावर टाकून घेते. आम्ही हे 6 किलो प्रमाणात वजन सांगत आहे बरं का. तुम्ही मग तुमच्या प्रमाणाने हे करू शकता. आणि आता अर्धा किलो मीठ टाकून घेऊ. तुम्ही यात खडे मीठही वापरू शकतात. अर्धा किलो मिठाचा पुडा आहे हा. आता मीठ त्याच्यात व्यवस्थित सोडून घेऊ. मीठ टाकल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. तुम्ही हाताने करू शकता, परंतु असं आपण मिक्स केल्यावर एकदम छान मिक्स होते आणि त्याला हातही लागत नाही. पहा किती छान आपलं फोडीला त्या मीठ आणि हळद लागलेली आहे. आता हे मीठ आणि हळद लावून एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं बरं का. तुम्ही हातानेही करू शकता, परंतु मी इथे हात न लावता तसेच एकजीव करून साऱ्याला मीठ आणि हळद लावून घेतलेलं आहे. पहा किती छान मीठ हळद लागलेली आहे. आता आपण हे 6 ते 7 घंट्यासाठी असंच सोडून देऊ, पण झाकताना मात्र त्याची काळजी घ्यायची. त्याच्यावर ठेवलेले झाकण अजिबात ओले नको किंवा ओलसर जागेवरही खाराची टोपले किंवा टप टेकायचा नाही. एकदम एका कडेला आणि स्वच्छ जागेवर ठेवायचं. यामुळे आपला खार अजिबात खराब होत नाही. मी हे 2 याने झाकून घेतलं आणि बाजूला ठेवून देते. 6 ते 7 घंट्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. पहा आता आपला खार कसा झालेला आहे. त्याला आपण हळद आणि मीठ लावल्यामुळे आपल्या खाऱ्याला भरपूर प्रमाणात पाणी सुटलेलं आहे. हे जर पाणी आपण तसंच ठेवलं तर आपला खार नासू शकतो, म्हणजे खराब होऊ शकतो, बुरशी येऊ शकते. त्यामुळे आता मी एक एक करून सर्व फोडी हवाला टाकून घेते. हवाला टाकल्यानंतर त्या 5 ते 6 घंटे पुन्हा आपल्याला सुकू द्यायच्या. फॅनच्या हवेखाली जर सुकवत असाल तर 5-6 घंटे सुकू द्या आणि तुम्ही जर कडक उन्हात सुकवीत असाल तर 1 ते 2 घंट्यात आपल्या फोडी एकदम मस्त कोरड्या होतात. पहा आता मी याप्रमाणे सर्व फोडी एक एक करून वाळू घालून घेतलेल्या आहेत. पहा आपल्या फोडी किती ओलसर दिसतात, परंतु आपण नंतर मी तुम्हाला दाखवते 5-6 घंट्यानंतर आपल्या फोडी किती छान आणि मस्त होतात. पहा आता आपल्या वाळू घातलेल्याने 5 ते 6 घंट्यानंतरच्या फोडीत किती फरक जाणवत आहे. अजिबात ओलपणा नाही त्याच्या. त्यामुळे या ट्रिकमुळे आपला खार अजिबात खराब होत नाही बरं का. चला आता हा खार वाळलेला आहे, म्हणजे वाळू घालायच्या आधीच आपण मसाल्याची तयारी केली होती, परंतु मी तुम्हाला आता पुढे सांगते. यासाठी वजनी प्रमाणात किती मसाला कसा लागतो काय ते परफेक्ट पद्धत सांगत आहे. यामुळे आपल्या खाराची चव अजिबात बिघडणार नाही. हे ते 5 ते 6 घंट्यानंतर असा आपला खार झालेला आहे, सुकून एकदम छान मस्त. आता तो बाजूला झाकून ठेवू. आपल्याला ज्या बकेटात किंवा काचेच्या भरणीत किंवा चिनी मातीच्या भरणीत घालायचं ते स्वच्छ करून घ्यायचं बरं का. आता मी त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते. एक काळजी मात्र घ्या, आपल्याला ज्यात घालायचं का ते व्यवस्थित ठेवा. यासाठी मी सर्व साहित्य तुम्हाला सांगते. इथे मी अर्धी छटाक लवंगा मिरी घेतलेले आहेत, ते मस्त भाजून घ्यायचे. अर्धी छटाक मेथी दाणे, अर्धा किलो मोहरीची डाळ, तीही एकदम छान मस्त अशी भाजून घ्यायची. त्यातली अर्धी डाळ मिक्सरला फिरवायची. आता मी तेल गरम करायला ठेवते. मी साधारणपणे 1 लिटर तेल वापरत आहे. तुम्ही कोणतेही तेल वापरू शकता, शेंगदाण्याचे किंवा कशाचे. हे सर्व साहित्य आपण गरम घालून घ्यायचे. सर्वात अगोदर हिंग घालायचे, त्यानंतर बारीक केलेले. चला आता मी खारासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवत आहे. मी इथे 1 किलो मोहरीचं तेल घेतलेलं आहे. तुम्ही शेंगदाण्याचं, करडीचं किंवा याचं घेऊ शकता. मी इथे अर्धा किलो डाळ घेतलेली आहे मोहरीची. मीठ आपण आधीच टाकलेलं आहे बरं का, मी दाखवण्यासाठी शिल्लक घेतले.
अर्धी छटाक लवंगा मिरी, मी हे लवंगा घेतलेले आहेत. आता मिरी घेऊ. एक छटाक मेथी दाणे. मी तुम्हाला हे 6 किलो कैरीचे प्रमाण दाखवत आहे बरं का, तुम्ही लक्षात ठेवा. हे बेडगी मिरची पावडर घेतलेला आहे, अर्धी छटाक असेल. ह्या लवंगा आहेत. लोणचे मसाला घेतलेला आहे, हिंगयुक्त आहे बरं का, रामबंधू पापड मसाला, रामबंधू लोणचे मसाल्याचं. आणि सगळे शेवटी हे आपण बादशिया हिंग घेतलेला आहे. आपण थोड्या प्रमाणात हिंग वापरणार आहोत. चला आता आपण हे घेतलेले सर्व साहित्य आणि थोडासा लसूण, हा लसूण आपण निसून घेणार आहोत. चला आता आपण हा घेतलेले साहित्य सर्व जे भाजायच्या साहित्य भाजून घेऊ आणि नंतर तुम्हाला पण भेटते. यातले सर्व साहित्य भाजून घ्यायचे. इतके साहित्य भाजून घ्यायचे: मोहरी डाळ, मेथी दाणे, लवंगा मिरी. चला आता आपण हे सर्व साहित्य भाजून घेऊ. आता आपण भाजून घेतलेले सर्व साहित्य जास्त भाजून घ्यायचे नाही बरं का, ते झाकून ठेवा आणि भाजून घेऊ. आपल्या हाताला कोमट लागतील किंवा थोडेसे गरम होतील असे भाजून घ्यायचे. जास्त भाजले तर त्याचा कडवटपणा लागू शकतो. बिना तेलाचे साहित्य सर्व भाजून घेऊ. मी इथे आधी लवंगा मिरी भाजून घेते. त्याला आपण अधूनमधून चेक करून पाहायचे बरं का, ते आपले भाजले की नाही. थोडंसं हाताने टच करून पाहायचं. आपल्या हाताला कोमट लागले की समजून जायचं आपलं भाजलेला आहे मसाला. आता आपण हे भाजलेले लवंगा मिरी भाजून काढून घेऊ. आता मेथी दाणे भाजून घेऊ. मेथी दाणे ही त्याच पद्धतीने भाजून घ्यायचे. हाताला थोडीशी कोमट लागली कीच काढून घ्यायचे. जास्त प्रमाणात भाजले तर आपला लोणचे कडसर लागण्याची शक्यता असते. हे ट्रिप मात्र ध्यानात ठेवायच्या बरं का, कायम लक्षात असू द्यायच्या. आता ही भाजलेले मेथी दाणे हे काढून घेऊत आणि घेतलेले अर्धा किलो मोहरी डाळ आपण एकदम कमी आचेवर भाजून घेऊ. जास्त प्रमाणात भाजायची नाही, तर हिचं पण तेच असतं, कडसर लागण्याची शक्यता असते. आपल्या हाताला कोमट लागली की समजून जायचं भाजली. जास्त चटका बसला की जास्त भाजतंय बरं का. याप्रमाणे मी सर्व साहित्य भाजून घेतले. आता हे घेतलेले सर्व साहित्य एकदम छान गार होऊ देऊत आणि नंतर आपण त्याला मिक्सरला फिरवून घेऊत. तुम्ही याच्या जागी मोहरीही वापरू शकता, पण मोहऱ्याच्या डाळीने छान कलर आणि हे तर भाजलेली आहे. आपल्या हाताला थोडासा चटका बसतो, समजून जायचं की आपली डाळ भाजलेली आहे. आता चला हे घेतलेले सर्व साहित्य मी मिक्सरला बारीक करून घेते. आता हे बारीक करून घेतलेले सर्व साहित्य, यातली फक्त अर्धी डाळ, 2 वाट्या डाळ घेतली बरं का मी बारीक करायला, आणि अर्धी डाळ आपण तशी सगळी टाकणार आहोत. चला आता मी सर्व साहित्य बारीक करून घेतलेत. आता पुढील कृती करू. आता मी तेल गरम करायला ठेवते. सर्व तेल कमी आचेवर मस्त गरम करून घ्यायचं. मी इथं रुची कंपनीचे मोहरीचं तेल वापरत आहे. तुम्ही शेंगदाण्याचंही वापरू शकता. मी साधारणपणे इथे 1 किलो म्हणजे 6 किलोला 3 किलोला 1 लिटर, तसेच 6 किलोला 2 लिटर तेल वापरत आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार तेल वापरू शकतात, पण तेलाचे प्रमाण जास्त वापरले तर आपला खारा अजिबात खराब होत नाही, ही मात्र काळजी घ्यायची. मी 2 लिटर तेल एकदम कडकडीत नाही कमी आचेवर मस्त असं गरम करून घ्यायचं. त्याचा आता आपल्या हाताला शेक लागतो, कळून जातं की आपल्याला तेल भरपूर गरम आहे. थोडंसं तेल साईडला घ्यायचं आणि त्याच्यात घेतलेले सर्व साहित्य घालून घ्यायचे. सर्वप्रथम हिंग घालून घ्यायचं. हिंगानंतर मेथी दाणे, कारण आपण एक स्टेप बाय स्टेप वस्तू घातल्याने आपला खार खराब होणार नाही आणि त्याही वस्तू मस्त तळून निघतील. आता 2 नंबरला आपण मेथी दाणे घातलेले आहेत. त्यानंतर आता लवंगा मिरची पूड घालून घेऊ. तेल गरम आहे बरं का, घालताना सावकाश घालून घ्यायचं, हाताला गरम लागण्याची शक्यता असते.
लाल बेडगी मिरची पावडर घालून घेऊ. तुम्ही याच्यात तिखटही घालू शकता, पण आमच्या इथे तिखट आवडत नाही, त्यामुळे मी नुसतं बेडगी मिरची पावडरच वापरलेला आहे आणि कलर पण छान येतो आपल्या लोणच्याला. सर्व साहित्य मिक्स करून घेऊ. आता साऱ्यात शेवटी आपण ही डाळ त्यात घालून घेऊ. डाळही घालून घेऊत आणि एकदम असं मिक्स करून घेऊत. सर्व साहित्य घातल्यानंतर मिक्स करून घेतलं. आता एकदम आपलं एकदम गार म्हणजे पाण्यासारखं गार तेल झालेलं आहे ते मसाला ते मिक्स केलेलं. त्यावेळेसच आपण ते कैरीच्या फोडी टाकून घ्यायचं. गरम जर टाकलं तर गरम याने आपल्या फोडीला बुरशी येण्याची शक्यता असते, कारण गरम होऊन ते घाम येऊन. चला आता मी हे तेल आणि ते त्यात मिक्स करून घेते. मी पहिल्यानं अर्धा किलो मीठ वापरलं होतं आणि आता पावशेर मीठ वापरलेलं आहे. हे सर्व त्यात टाकून घेतलेले साहित्य आणि लसूण पण टाकून घेतला आहे बरं का, आणि एकदम छान मिक्स करून घेऊ. मिक्स करताना थोडी काळजी घ्यायची, कारण आपण इथे तेल टाकलेलं आहे. हळूवारपणे सर्व साहित्य मिक्स करून घेऊ. आणि आपल्या लोणच्याला किती छान कलर आणि टेक्स्चर आलेलं आहे. आता हे लोणचे भरताना एकदम कोरड्या भरण्या किंवा बकेट घेऊ शकता. मी इथे बकेटीचा वापर करत आहे. 2 दिवस बकेट उन्हात वाळून घेतली आणि खार भरतानाही एकदम कोरडी करून घेतलेली आहे. हीच काळजी घ्यायची, खारात अजिबात ओलं प्रमाण जाऊ द्यायचं नाही, नाहीतर आपला खार खराब होतो. चला आता आपला इथे किती छान आणि मस्त असा खार तयार झालेला आहे. तुम्हाला शेतीवाली गृहिणीच्या पद्धतीने, गावठी पद्धतीने कसा वाटला माझा खार कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गावठी पद्धतीचा खार तुम्हाला एकदा नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला भेटू अशाच एखाद्या शेतीवाली गृहिणीच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय शिवराय.